नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज आपण जो पोलीस भरतीचा पेपर झाला होता 2026चा, तर त्याच्यामध्ये जो मॅथचं आहे तर ते संपूर्ण याच्यामध्ये डिस्कशन करणार आहोत. रिजनिंगचं जे आहे तर ते रिजनिंगचं नाही, फक्त याच्यामध्ये मॅथचं जे आहे तर ते फक्त आपण याच्यामध्ये एक्सप्लेनेशन देऊ. रिजनिंगचं जे आहे लेक्चर तर ते आपण आज संध्याकाळी किंवा उद्याच्या लेक्चरमध्ये त्याला जे आहे तर ते कवर करू. कारण की दोन्ही जर का एकाच लेक्चरमध्ये घेतले तर लेक्चर खूप मोठं होते. 2 तास दीड तासच्या वरच जाईल ते आय थिंक. कारण की याचे 25 प्रश्न आणि त्याचे 25 आणि एक्सप्लेनेशन देतात ना, तर ते 50 प्रश्न होतात आणि 50 प्रश्नाला 1 तास, तर एका तासामध्ये कवर करणं तर पॉसिबल नाही आहे. कारण की समजावून सांगण्याचा उद्देश राहतो माझा, व्हिडिओ कंप्लीट करण्याचा नाही. तर त्याच्यामुळं तुम्हाला कोणत्या शॉर्ट पद्धतीने कोणत्या पद्धतीने तुम्हाला सांगता येईल तर याच्यावरती माझा फोकस राहते. त्याच्यामुळे जे आहे तर ते आपले व्हिडिओ जे आहे तर ते थोडेसे लाँग होतात आणि एक्सप्लेनेशन तुम्हाला 100% बरोबरच भेटणार आहे ते. आणि याच्यामधून नवनवीन ट्रिक जे आहे तर तुम्हाला ते भेटणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला गणितामध्ये जे आहे तो तुमचा ॲप्रोच कोणत्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने डेव्हलप करता येईल, तर याच्यावरती माझा पूर्ण फोकस राहते. तर त्याच्यामुळे तुम्ही विजन गव्हर्नमेंट अकॅडमीला सबस्क्राईब करा. आणि आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, तर टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअपची जी लिंक आहे तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो. त्याच्यावरती जाऊन तुम्ही ते सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे काही अपडेट असेल तर ते तुम्हाला ते वेळेवरती मिळून जाईल. आणि PDF वगैरे जे आहे तर त्या तुम्हाला मिळून जाईल. तर चला आपण सुरुवात करू. ठाणे ग्रामीणचा पेपर जो आहे तर तो घेण्यामागचा उद्देश माझा हे आहे, कारण की याच्यामध्ये GS होतं तर ते खूप हार्ड लेवलचं होतं. म्हणजे डायरेक्ट MPSC लेवलचं, MPSC टाईपचे जे क्वेश्चन आहेत ते CSAT टाईपचे क्वेश्चन, तर ते सगळं याच्यामध्ये त्यांनी टाकले होते. तर आणि एका पर्यायाचे 3-4 ऑप्शन अबक आणि मराठीसुद्धा त्याच पद्धतीने इन्क्लूड केली. तर त्याच्यामुळं मी पाहिला तर मग गणितावरती फोकस केला मी. तर गणित पाहिलं तर एकदम इझी लेवलचं, म्हणजे इझी लेवलचं, म्हणजे याच्यामध्ये ज्यांनी गणितामध्ये स्कोअर केला तर तसा 100% याच्यामध्ये रिझल्ट आला असेल. कारण की जे GS होतं त्याच्यामध्ये GS आणि मराठी याच्यामध्ये दोन्हीही 50-50च होते याच्यामध्ये ऑप्शन. कारण की अबक असल्यामुळं नेमकं उत्तर कोणतं आहे त्याच्यामुळं विद्यार्थी जे आहेत तर ते गोंधळून गेले असेल. परंतु याच्यामध्ये जो डिसाइडिंग फॅक्टर जो होता तर तो मॅथ सब्जेक्ट ठरलेला आहे इथे. त्याच्यामुळं मी हा पेपर घेतलेला आहे की विद्यार्थ्यांना कळावं की ठाण्याचा जे पेपर म्हणतात त्यांनी की हार्ड होता, परंतु तो हार्ड वगैरे काही नव्हता. मॅथ हे पाहिलं त्याच्यामधलं तर एकदम तो इझी लेवलचं होतं. आणि रिजनिंगसुद्धा त्याच लेवलचं आहे, तर ते आपण याच्यामध्ये पाहू. तर थोडंसं याच्यामध्ये पेड प्रमोशनसाठी तर आपण जे आहे पोलीस भरती, वनरक्षक आणि तलाठीसाठी जे ईबुक जे आहे तर ते लॉन्च केलेलं आहे आणि तुम्हाला ते भेटणार आहे फक्त 49 रुपयामध्ये. आणि इन्स्टंट PDF किंवा तुम्हाला जे पेमेंट झालं तुमचं लिंकवरती क्लिक करून तर लगेच तुम्हाला ती PDF जी आहे तर ती ओपन होणार आहे. आणि जर का तुम्हाला काही डाऊट आला तर तुम्ही या नंबरवरती, माझा नंबर आहे पर्सनल, त्याच्यावरती व्हॉट्सअपचा टेक्स्ट टाका, मी तुम्हाला 100% रिप्लाय देईल. आणि याच्यामध्ये मराठीचे जे आहे तर ते 1000 प्रश्न इन्क्लूड केलेले आहे मी. गणिताचे प्रॅक्टिस सेटसाठी 1000 प्रश्न इन्क्लूड केलेले आहे, ते सुद्धा तुम्ही त्यातून घेऊ शकता. वनरक्षक भरती जी येणार आहे तर त्याच्यासाठीसुद्धा याच्यामध्ये पूर्ण GSचा आणि जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत तर ते याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. म्हणजे फास्ट रिव्हिजनसाठी हे जे आहे तर ते वनरक्षकची जे आहे तर ते तुम्हाला बेस्ट ठरणार आहे. आणि मॅथ प्रॅक्टिस जर का करायची असेल तर याच्यामधून प्रॅक्टिस करा. तुम्हाला जर का तुम्ही एवढं प्रॅक्टिस केले तर तुमचं मॅथ कुठेही अडणार नाही. आणि मराठीचे जे क्वेश्चन आहेत तर त्याच्यामध्ये इन्क्लूड केले. आणि जे 5000 क्वेश्चन आहेत, वन लाईनर आहे, सर्वात मोठा संग्रह आहे हा. तर ते जे आहे तर ते फक्त तुम्हाला मी 49 रुपयामध्ये देतो. आणि जर का 4ही पाहिजे असेल तर तुम्ही कॉम्बो पॅक घेऊ शकता, त्याच्यामध्ये 60% सूट दिलेली आहे, जे की तुम्हाला 149 रुपयामध्ये पडते. तर तुम्हाला जर का, आणि हे PDF जे आहेत तुम्हाला ते ऑटो डाउनलोड होणार आहे जसं पेमेंट केलं त्यानंतर. आणि तुम्हाला याची प्रिंट काढता येते आणि आयुष्यभर वापरता येते आणि मोबाईलवरसुद्धा वाचता येते. या पद्धतीने केली असेल. तुम्हाला ही ऑफर फक्त 99 रुपयापर्यंत आहे. 99 रुपयामध्ये होईल ती 12 नंतर आज संध्याकाळी. त्याच्यामुळे तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तर चला आपण सुरुवात करू. ठाणे ग्रामीणचा हा पेपर, ज्याच्यामध्ये पूर्ण गणित जे आहे तर ते आपण याच्यामध्ये एक्सप्लेन करणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहू प्रश्न पहिला. 5 सलग समसंख्यांची बेरीज 130 आहे, त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती? तर हा प्रश्न जो आहे तर तो सरासरीवरती प्रश्न जो आहे तर तो
सरासरीचा जो टॉपिक आहे तर त्याच्यावरती हा प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये काय 5 सलग समसंख्यांची सरासरी 130 आहे. तर 5 सलग समसंख्यांची सरासरी किती आहे, त्यांची बेरीज बेरीज आहे त्यांची 130. तर त्यांची बेरीज आहे 130. आता किती संख्या आहेत तर त्या आहेत 5. तर 5ने डायरेक्ट 130ला भाग देऊ म्हणजे मधातली संख्या निघते. याने काय होणार आहे तर मध्य संख्या निघणार आहे. आणि 130ला जर का आपण 5ने भाग दिलं तर ते येतात 26. 5 त्रिकोण 5 दोन्ही 10 आणि ते वरचे 30 म्हणजे 5 सक 30. तर ही जी संख्या आलेली आहे 26, तर ही संख्या काय आहे तर ही मध्य संख्या आहे. म्हणजे सरासरी म्हणजे काय आहे ते मधातली संख्या. एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. तर याच्यामध्ये जे 26 जी आलेली आहे तर ती मध्य संख्या आलेली आहे. म्हणजे याच्यानंतर 2 संख्या राहणार आहे पुढे आणि 2 संख्या राहणार आहे मागे. तर याच्यामध्ये काय विचारलं आहे, सर्वात मोठी संख्या विचारली. मोठी संख्या विचारली म्हणजे याच्यामध्ये जे आहे तर ते आपण पुढे जे आहे तर पुढची संख्या बघणार आहोत. आणि सलग समसंख्या आहे तर सम म्हटल्यानंतर 26 नंतर पुढची समसंख्या कोणती येईल तर ती येईल 28. आणि त्यानंतर नेक्स्ट कोणती येणार आहे तर ती येते 30. तर आपल्याला सर्वात मोठी विचारली. आणि 30च का सिलेक्ट करायचं कारण की आपल्याला टोटल 5 पाहिजे. तर ही झाली 26 जी आहे तर ती मध्य संख्या. आणि त्याच्यानंतर इथे एक असेल संख्या, इथे एक असेल आणि याच्या मागे आपण याच्या पुढे सुद्धा 2 असेल. तर आपल्याला विचारलं त्यांनी मोठी संख्या. तर मोठी संख्या म्हणजे प्लस करावं लागेल आपल्याला. आणि सम विचारले म्हणून 26, 28 आणि 30. आणि जर का लहान विचारले असती तर इथे 24 आणि इथे 22. तर या पद्धतीचा हा प्रश्न होता आणि एकदम बेसिक पद्धतीचा प्रश्न होता. तर जे आहे प्रश्न पाहिला आपण. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न 2 नंबरचा. प्रश्न क्रमांक 2. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, ए एक काम 12 दिवसात आणि बी एक काम 18 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे एकत्र काम केल्याने किती दिवसात पूर्ण होईल. तर हा सुद्धा प्रश्न एकदम सोपा आहे. तर हा कशा पद्धतीने करायचा तर ह्याची कन्सेप्ट माहितीच आहे तुम्हाला. ए गुणिला बी भागिला जर का दोघं असेल तर ए प्लस बी केव्हा जेव्हा दोघं एकत्र काम करत असते तेव्हा. ठीक आहे. तर या पद्धतीमध्ये जे आहे ए प्लस बी. तर याच्यामध्ये मांडून देऊ आपण त्याला 12 गुणिला 18 आणि छेदस्थानी याच्या 12 आणि 18ची बेरीज. तर ते किती येते तर ते येते 30. तर 6ने भाग देऊ डायरेक्ट 6 35 आणि 6 दुनी 12 आणि 18 दुनी 36. आणि 36ला आपण 5ने भाग देऊ. किंवा 5ने भाग दिल्यापेक्षा मी तर या पद्धतीने 5ने जर 36 आली तर लहान संख्या आहे तरीला दिला असतं मी 5ने भाग. परंतु जर का मोठी संख्या असती आणि तिला जर का 5ने भाग द्यायचा असतं तर मी डायरेक्ट काय केलं असतं तर 5 गुणिला 2 केला असतं खाली. आणि वरीसुद्धा 5 गुणिला 36 गुणिला 2 केला असतं. ठीक आहे. खालीसुद्धा 5 गुणिला 2 केला असतं आणि वरी 36 गुणिला 2 केला असतं. म्हणजे छेदस्थानी याचं होते 10 आणि वरी याचं होतं 72. तर छेदस्थानी 1 0 आला. 1 0 आला म्हणजे वरी पॉईंट जाईल म्हणजे 7.2. म्हणजे याचं उत्तर किती येईल तर ते ऑप्शन सी 7.2. हे प्रश्न जे आहेत तर ते माझ्या घरचे नाही आहे. हे सगळे जे आहेत तर ते ठाणेचा पेपर जो ग्रामीणचा यावर्षी झालेला आहे त्याच्यामधून मी पूर्ण क्वेश्चन घेतलेले आहे. आणि हे सगळे क्वेश्चन जे आहेत तर ते आपल्या ट्रिकने सगळे सॉल्व्ह होतात. त्याच्यामुळं तुम्ही असं नका समजू की हे सगळे बनवले आहेत, तसं काही नाही आहे. हे सगळे क्वेश्चन आहे तुम्ही चेक करू शकता. तो ठाणेचा पेपर होता ग्रामीणचा तर त्यामधले हे सगळे क्वेश्चन आहेत. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. ए आणि बी 2 ठिकाणामधील अंतर 140 किलोमीटर आहे. राम ए वरून 40 किलोमीटर हवर आणि श्याम बी वरून 30 किलोमीटर प्रति हवर वेगाने एकमेकांकडे येतात. तर किती वेळात भेटतील. तर हा जो प्रश्न आहे तर तो हा ट्रेनवरती आणि रिलेटिव्ह स्पीड जी कन्सेप्ट आहे तर त्याच्यावरती हा जो आहे तर ही कन्सेप्ट जी आहे त्याच्यामध्ये येणार आहे. तर याच्यामध्ये रिलेटिव्ह स्पीडची कन्सेप्ट काय म्हणते, जेव्हा 2 ट्रेन जे आहेत तर त्या एकमेकांकडे येतात तर तेव्हा अधिक होतात. आणि 2 ट्रेन जर का एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जर का जात असतील तर तेव्हा काय होते तर तेव्हा वजाबाकी करायची. तर इथे काय म्हटलं त्यांनी एकमेकांकडे येतात म्हणजे याच्यामध्ये प्लसची कन्सेप्ट लावायची. आणि टोटल अंतर किती दिलेलं आहे याच्यामध्ये तर 140. म्हणजे हे ए आणि हे पी. तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ए जे आहे तर ते किती किलोमीटर स्पीडने 40 किलोमीटर प्रति हवरच्या स्पीडने जातं बीकडे. आणि बी जो आहे तर तो 30 किलोमीटर प्रति हवरच्या स्पीडने एकडे येतो. आणि दोघांमधलं अंतर किती आहे तर ते 140. तर दोघांमधलं 140 अंतर आहे आणि एकमेकांकडे येत आहे. म्हणजे वेगांची त्यांची जी आहे तर ती काय होणार त्यांची वेगांची इथे बेरीज होणार. म्हणजे इथे काय होईल तर इथे होईल 140 भागिले 40 अधिक 30 म्हणजे ते किती होणार 140 भागिले 70 म्हणजे 70ने डायरेक्ट भागतो
तर किती येतात 2, जे की या प्रश्नाचं उत्तर आहे, जे की ऑप्शन 2मध्ये दिले, ऑप्शन 2मध्ये दिलं आहे. जी एसचं जर काही प्रश्न पाहिले तर डोके एकदम हँग होऊन जाईल, या पद्धतीचा होता हा पेपर आणि त्याच्यामुळेच मग हा सिलेक्ट केला मी. परंतु मॅथ एकदम इझी आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला मी इथे एक्सप्लेन करत आहो. तर तुम्हाला जर का काही डाऊट वगैरे असेल, तुम्हाला जर का एखादा क्वेश्चन वगैरे असेल की तुम्हाला येत नाही, हे सॉल्व वगैरे होत नाही, तर तुम्ही 8600731280 या नंबरवरती तुम्ही मला टेक्स्ट मेसेज करा किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा की या गणिताबद्दल एक्सप्लेनेशन द्या, तर मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल. तर हा नंबर सेव्ह करून ठेवून द्या आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहे तर त्याच्यामधून जे आहे तर ते मला मेसेज करा व्हॉट्सअपला, मी तुम्हाला नंबर सेव्ह करतो. आणि जे मी नवीन नवीन अपडेट्स आहे तर ते माझ्या स्टेटसला वगैरे लावत असतो व्हॉट्सअपच्या, तर त्याच्यामधून तुम्हाला ते जे आहे तर ते कनेक्ट होऊ शकाल माझ्यासोबत. तर चला आपण पाहू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. एक दुकानात 15% सवलत दिल्यानंतर 20% नफा मिळतो. MRP 4080 असल्यास जी खर्च किंमत किंवा खरेदी किंमत जी आहे तर ते आपल्याला इथे विचारलेली आहे. आणि प्रश्न एवढा काही हार्ड नाही आहे. बाकीच्या मुलांना तर याच्यामध्ये कन्सेप्ट समजली सुद्धा नसेल की ही नेमकं गणित वाचल्यानंतर की याच्यामध्ये काय करायचं. तर याच्यामध्ये काय करायचं आहे तर MRP दिलेली आहे याची, तर याच्यामध्ये सूत्र आहे. तर मी फक्त एकच व्हिडिओ टाकलेला आहे आपला नफा तोटाचा, त्या दिवशी 2 दिवस झाले. त्याची मी लिंक जी आहे तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर त्याच्यामध्ये मी हिची कन्सेप्ट सांगितलेली आहे, एकदम भारी कन्सेप्ट सांगितलेली आहे आणि याच कन्सेप्टवरची हा सुद्धा गणित आहे. आणि हे सगळे PYQ आलेले आहेत. हे माझ्या काही मी स्वतः बनवलेलं वगैरे नाही आहे, तर हे PYQ आलेले आहे. आणि तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं मी की ते सूत्र जे आहे तर ते तुम्ही लक्षात ठेवा, त्याच्यावरती 100% जे आहे तर ते गणित राहतात. आणि ते सूत्र जे आहे तर ते मॅक्झिमम लोकांना माहीत नाही आहे. तर ते सूत्र जे आहे फक्त मी तेवढ्या गणितामध्ये फक्त एकच सूत्र सांगितलं होतं ते वालं, आणि त्याच्यामध्ये जी कन्सेप्ट आहे तर तीच कॉपी पेस्ट झालेली आहे. ते फक्त आकडे बदललेले आहे. आपण त्याला मांडू इथे काय पद्धतीने. तर इथे मार्क प्राईस म्हणजे MRP हीच, आणि त्याच्यानंतर येतात कॉस्ट प्राईस म्हणजे MP/CP, आणि त्याच्यानंतर जो नफा किंवा तोटा म्हणजे 100 प्लस नफा किंवा तोटा, आणि छेदस्थानी येते 100 वजा सूट. ठीक आहे. तर इथे मार्क प्राईस किती दिलेली आहे, आता याच्यामध्ये फक्त किमती भरायच्या आहे. आणि हे सूत्र काहून लक्षात ठेवायचं, कारण की याच्यामधून किती साऱ्या कन्सेप्ट तुम्हाला जे आहे तर त्या सॉल्व होऊ शकतात. त्याच्यामध्ये 4 जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये 4ही कन्सेप्ट लागू शकतात. म्हणजे मार्क प्राईस काढायची असेल तेव्हासुद्धा तुम्ही हे लावू शकता, कॉस्ट प्राईस काढायची असेल तेव्हा तुम्ही सुद्धा हे लावू शकता, नफा किंवा तोटा काढायचा असेल तेव्हासुद्धा तुम्ही हे काढू शकता. हे जर का दिलं असेल याच्यामध्ये 3 कन्सेप्ट दिलेले राहतात, 1, 2, 3 किंवा कोणत्याही 3 कन्सेप्ट दिलेले राहील आणि त्याच्यामधून तुम्हाला जे आहे हे सॉल्व करता येईल. तर याच्यामध्ये हे सूत्र त्याच्यामुळे जे आहे हे ब्रह्मास्त्रासारखं काम करते या नफा आणि तोटा या टॉपिकमध्ये. तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं. आणि डिस्काउंट जे चॅप्टर आहे तर ते पूर्ण याच्यावरती जे आहे तर ते आधारित आहे. तर त्याच्यामुळे हे सूत्र तुम्हाला पाठ करायला सांगितलं होतं मी. तर त्यामध्ये याच्यामध्ये MRP दिलेली आहे, तर ते किती दिलेली आहे तर ती दिली आहे 4080. आणि आपल्याला काय विचारले, खर्च किंमत म्हणजे कॉस्ट प्राईस विचारली, म्हणजे CP जशाच तसं लिहू. त्यानंतर इथे काय झालेलं आहे 15% सवलत दिली. सवलत म्हणजे 100च्या खाली म्हणजे किती दिली 15%, म्हणजे ते किती येईल 85. आणि त्यानंतर 20% नफा मिळतो, म्हणजे नफा किंवा तोटा जे आहे तर ते वर लिहायचं. 20% नफा म्हणजे किती होतो 120. 100मध्ये एक जे आहे तर ते प्लस करायचं वरचं नफा झाला तर, आणि तोटा झाला आहे तर इथं 100च्या एक कमी करायचं, म्हणजे जेवढे दिले आहे तेवढे कमी करायचे. तर याच्यामध्ये कॉस्ट प्राईस काढायची आपल्याला. तर आता याला भाग देऊ आपण, आणि भागसुद्धा त्याच पद्धतीने देऊ की स्पर्धा परीक्षेत ज्या पद्धतीने सॉल्व करतो आपण त्या पद्धतीने तिथे भाग देणार आहोत. जे आहे तर ती बेसिक कन्सेप्ट वगैरे इथे काही लावणार नाही आपण. तर डायरेक्ट भाग देऊ आपण याला. तर 12ने डायरेक्ट भाग देऊ. थोडेफार तरी पाठ असले पाहिजे, जेणेकरून साधारण 5चा किंवा 10चा किंवा असे जे छोटे छोटे जे आहेत तर ते पाठ असले पाहिजे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर मग 2ने ते भाग देतो म्हटलं आणि तुम्हाला जर काही गणित जरी येत असेल आणि तुम्हाला जर का भाग देता येत नसेल तर काहीही अर्थ नाही आहे, त्याच्यामध्ये पूर्ण टाईम वेस्टच होणार आहे. तर 120ने डायरेक्ट भाग देऊ आपण. तर 12 त्रिक 36, तर 12 त्रिक 36, त्यानंतर उरले 4, तर 12 चौक 48, आणि 1 शून्य आणि हा शून्य कॅन्सल. ठीक आहे. त्यानंतर काय होईल इथे, तर कॉस्ट प्राईस विचारली आपल्याला, त्याच्यामुळे 34 आणि यांचा हे जे इथे गुणाकार होईल, तर 34 गुणिलं 85. आता 34 गुणिलं 85 करायचं आहे. तर एवढं मला माहीत आहे की 17च्या पाढ्यामध्ये सुद्धा
34 येते आणि 85 17च्या पाड्यामध्ये येते. तर याचा जर का गुणाकार करतो म्हटलं तर आणखी वेळ चालला जाते, कारण की इथे 2 स्टेप करावं लागते. परंतु तेवढं नाही करायचं इथं. 17ने भाग देणार म्हणजे जे 100% ऑप्शनमध्ये जे आहे तर ते 17ने भाग देणारी संख्या पाहायची, ते त्याचं उत्तर असणार आहे. इथे पाहू आपण 17ने कोणत्या ऑप्शनला भाग जाते. इथपर्यंत आलं, इथं सॉल्व केल्यानंतर सुद्धा तुम्ही करू शकता, परंतु तुम्हाला जर का पाडेपाठ असेल तर तुम्ही त्यापेक्षा कमी वेळेत सॉल्व करू शकता. तर 17ने भाग जातो का 28ला? नाही. 17ने याला भाग जातो का? तर 28 आणि 9. तर 17 एका 17, ठीक आहे, 289. याला 17ने भाग देऊ. 17 एका 17, उरले किती? 10 आणि 1 11 आणि हे 9 म्हणजे 119. म्हणजे 17ने याला जे आहे तर तो पूर्ण भाग झाला. 17 7 119 म्हणजे ऑप्शन बी जे आहे तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर या पद्धतीचा हा प्रश्न होता, जे की आपल्या सूत्र आहे तर त्याच्या पद्धतीने आपण एकदम इझी पद्धतीने सॉल्व केलं आहे आणि याचं उत्तरसुद्धा काढलेलं आहे आपण त्या पद्धतीने. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. अ व क यांनी एकत्र काम केल्यास ते काम 6 दिवसात पूर्ण होते व ब आणि इथे अ पाहिजे. इथे अ आणि ब एकत्र 10 दिवसात करतात, तर एकट्या क ला ते काम करण्यास किती दिवस लागेल? तर कामकाळ वेगवरती हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे? ए बी सी म्हणजे अ ब जे दिलेले आहे तर ते 6 दिवसात पूर्ण करतात आणि अ आणि ब जे आहे तर ते 10 दिवसात पूर्ण करतात. तर याच्यामध्ये काय करायचं? यांचा LCM घ्यायचा. LCM कसा घ्यायचा? डायरेक्ट लहान संख्या आहे म्हणून डायरेक्ट आपण पाडाच घेऊ त्यांचा. तर 30 जे आहे तर त्या दोन्हीच्या संख्या याच्यामध्ये पाड्यामध्ये 30 आहे संख्या येतात. तर 6ने भाग देऊ. 6 35 ही झाली यांची एफिशियन्सी, हे झालं टोटल वर्क, ठीक आहे. त्यानंतर 6ने भाग दिला तर 35 आणि 10ने भाग देऊ. 10 3 30 म्हणजे इथे आले 3. आता इथे काय करायचं? आता इथे आपल्याला सीचं विचारलं त्यांनी, तर ए बी दिलेलं आहे. ए बी बरोबर किती दिलेलं आहे? 3. तर ए बी सी किती दिलेलं आहे? 5. म्हणजे ए बी दिलेला आहे 3, तर इथे किती ए बी दिलेला आहे 3 आणि ए बी सी तिघं मिळून दिलेलं आहे 5. तर सी किती येईल? तर सी येईल 2, कारण की तिघे मिळून जे आहे आपल्याला 5 झाले पाहिजे आणि दोघांची किंमत दिली आहे 3. तर तिघे मिळून 5 होण्यासाठी किती लागेल सीला? तर 2. म्हणजे सीची जी एफिशियन्सी आहे तर ती किती आलेली आहे? तर ती आलेली आहे 2. आता काय करायचं आपल्याला? टोटल वर्क. तर सीसाठी किती दिवस लागेल सीला? तर टोटल वर्क अपॉन टाईम. तर सीचं विचारलं म्हणून 2ने भाग देऊ. तर 30ला जर का 2ने भाग दिले तर ते किती येतात? तर 15 येतात, म्हणजे जे की ऑप्शन नंबर बीमध्ये दिलेला आहे. तर या पद्धतीचा हा प्रश्न होता आणि टाईम अँड वर्कवरती हा प्रश्न होता आणि याच्यावरती सुद्धा प्रश्न प्रत्येक क्वेश्चनमध्ये प्रत्येक पेपरमध्ये राहतात, त्याच्यामुळे ही कन्सेप्टसुद्धा महत्त्वाची आहे. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. मिश्रण. प्रश्न क्रमांक 6. अर्ध्या जणाला तर हे सुद्धा समजत नाही की मिश्रणमध्ये नेमकं करायचं काय, कारण की नवीन नवीन जे कन्सेप्ट राहते तर ते याच्यामध्ये इन्क्लूड होते आणि मिश्रणमध्ये मॅक्झिममची प्रश्न आहे तर ते या मिश्रणवरती तर ते स्किपच करतात विद्यार्थी, कारण की मिश्रण एवढं जे आपण समजतो की सोपं टॉपिक आहे तर तेवढं सोपंसुद्धा नाही आहे. त्याची कन्सेप्ट जी आहे तर ते खूप म्हणजे थोडंसं एक चॅप्टरमधून स्वतःहून जर का करत असेल तर त्याला तर शक्यच नाही आहे की त्याची जे कन्सेप्ट आहे तर ती स्वतः डेव्हलप करेल. त्याच्यामुळं हे जे चॅप्टर आहे याच्यावरती जे आहे तर ते विद्यार्थी स्किपच करतात त्याच्यामध्ये आणि डिसाइडिंग फॅक्टरसुद्धा हा ठरतो याच्यामध्ये. मॅथमधून जर का कोणता असेल तर तो हे सुद्धा चॅप्टर आहे आणि ट्रेन तर बोट अँड स्पीड त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे विद्यार्थी तर त्याला स्किप करतात. तर यामध्ये पाहू आपण की काय दिलं आहे. तर एका भांड्यात दूध आणि पाण्याचे प्रमाण दिले आहे. दूध आणि पाण्याचे, मिल्क अँड वॉटर, ठीक आहे. किती दिलं आहे त्यांचं? 5:3 आणि त्यानंतर 8 लिटर पाणी टाकल्यास प्रमाण किती होते त्याचं? 5:5 म्हणजे 8 लिटर पाणी टाकत आहे. 8 लिटर पाणी टाकत आहे तर त्यांचं प्रमाण किती होत आहे? तर ते होत आहे 5:5 होत आहे. आता जर का इथे आता मिल्क जे आहे सुरुवातीला सुद्धा 5 होतं आणि आत्तासुद्धा 5 आहे, म्हणजे मिल्कवरती काही फरक पडला नाही आहे. जर का इथे जर का चेंज असतं तर आपल्याला इथे सुद्धा ते बरोबर करावं लागलं असतं, परंतु इथे फक्त वॉटर दिलं आहे त्यांनी आणि वॉटर ॲड केलेलं आहे. तर वॉटर किती ॲड केलं? तर रेशोमध्ये जर का पाहिलं तर रेशोमध्ये 2. तर 2ची किंमत किती दिली आहे त्यांनी? तर ती दिलेली आहे 8. तर आपल्याला विचारलं सुरुवातीला एकूण किती मिश्रण होते? सुरुवातीला एकूण
किती मिश्रण होते. तर याच्यामध्ये काय 2 बरोबर 8, ठीक आहे. तर 1 बरोबर किती, तर 1 बरोबर 4. तर 4 जे आहे तर सुरुवातीचं मिश्रण किती होतं 5 आणि 3 8 एवढी व्हॅल्यू होती त्याची. सुरुवातीच्या मिश्रणची व्हॅल्यू किती होती 5 आणि 3 8. तर त्या 8ला जे आहे तर ते आपण जे 1 आलेलं आहे किती 4 त्यानं गुणाकार करू त्यांचा, म्हणजे किती होईल ते 8 चोक 32, जेणेकरून आपलं सुरुवातीचं मिश्रण जे आहे तर ते भेटून जाईल, जे की ऑप्शन नंबर सी मध्ये दिलेलं आहे. आणि एकदम शॉर्टमध्ये सांगितलं आहे तुम्हाला मी. जर का याची एक्स पद्धत लावतो म्हटलं तर हे पेजसुद्धा कमी पडलं असतं मला ते सॉल्व करायसाठी, पण तुम्हाला एक्सकडे नेण्याचा माझा काहीही उद्देश नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही विजन गव्हर्नमेंट अकॅडमीशी कनेक्ट राहा आणि टेलिग्राम चॅनल जे आहे माझं तर ते जॉईन करा तुम्ही. आणि व्हॉट्सअपचे जे लिंक आहे तर ते सुद्धा तुम्हाला मी आपल्या या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथून तुम्ही जॉईन करून घ्या. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. एका शाळेत 60% मुले 40% मुली आहे, ठीक आहे. मुलांपैकी 20% व मुलींपैकी 25% खेळाडू आहेत. तर एकूण किती % खेळाडू आहेत. त्याच्यामध्ये एक शाळा आहे, त्याच्यामध्ये 60% मुले आणि 40% मुली आहे, ठीक आहे. एक शाळा आहे त्याच्यामध्ये बॉईज अँड गर्ल्स, त्याच्यामध्ये मुले आणि मुली जे आहे तर ते 60% आणि मुली आहेत 40%, ठीक आहे. तर त्यानंतर मुलांपैकी 20%, तर मुले किती आहे 60%, तर 60च्या 20% किती होतात ते 60च्या 20% जे होते 12, ठीक आहे. 60च्या 20% किती होतात तर 12%, ठीक आहे. तर 12% जे आहे तर ते मुलांपैकी जे आहे तर ते खेळतात किती 60पैकी, आणि 40 जे आहे ही मुली, आणि त्या मुलींपैकी किती 25% खेळाडू आहे, म्हणजे 40च्या 25% ते किती होतात तर 25 चौक 100 आणि 10, म्हणजे हे किती होतात तर 10. आणि आपल्याला काय विचारलं त्यांनी, तर एकूण किती % खेळाडू आहे. तर एकूण किती % खेळाडू आहे, मग हे झाले 12% खेळाडू अधिक हे झाले 10%, तर दोन्ही मिळून किती होतात तर ते होतात 22%, म्हणजे जे की या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. प्रश्न समजला असता तर डायरेक्ट सॉल्व झाला असता. तर या पद्धतीचा हा प्रश्न होता. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. वयवाढतीवरची जी कन्सेप्ट आहे तर ती मी जी कन्सेप्ट सांगणार आहोत त्या जर पद्धतीने तुम्ही जर का वयवाढतीवरतीचे क्वेश्चन जर का केले तर तुम्हाला कधीही जे क्वेश्चन आहे तर ते रॉंग होणार नाही आहे तुमच्या इथे, आणि कधी तुमच्या आयुष्यात कधी चुकणार नाही एवढी मीची गॅरंटी देतो. तुम्ही जर का या पद्धतीने जर का सॉल्व केलं तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे प्रश्न क्रमांक 8मध्ये, एका व्यक्तीचे वय सध्या मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. 5 वर्षानंतर ते 3 पट होईल. तर मुलाचे सध्याचे वय किती. तर मुलाचे सध्याचे वय विचारले त्यांनी. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, एक मुलगा दिलेला आहे आणि त्याचा वडील दिलेला आहे, ठीक आहे. त्यांचे सध्याचे वयाचे सध्या त्यांचे किती पट दिलेलं आहे तर 4 पट दिलं, म्हणजे मुलगा जर का 1 असेल तर त्याचे वडील किती आहे तर ते 4 पट दिलेलं आहे. आणि 5 वर्षानंतरची कंडिशन काय आहे त्यांची, तर 5 वर्षानंतर ते 3 पट होईल, म्हणजे सध्याचे वडिलाचे वय 4 पट आहे तर ते 5 वर्षानंतर किती होईल तर ते 3 पट होईल, म्हणजे जर का मुलाचं जर का 1 असेल तर त्याच्या किती होईल तर 3 पट होईल. बस झालं, सॉल्व झालं तुमचं आता गणित इथे. तर इथे काय करायचं आता, तर आपल्याला कोणाचं विचारलं त्यांनी, मुलाचे सध्याचे वय विचारलेलं, मुलाचे सध्याचे. तर इथे जे फरक आहे तर इथे वजाबाकी केली तर फरक किती आहे 0, आणि इथे किती आहे 1, तर फरक जेव्हा आहे बरोबर आहे का नाही, म्हणजे मग आपल्याला इथे बरोबर करावं लागते. तर बरोबर कसा करायचा, तर याच्यामधला फरक जे आहे तर ते किती आहे तर तो येतो 3, आणि याच्यामधला फरक जो आहे तर ते किती येतो तर 3तून 1 जे गेले तर येतं 2, ठीक आहे. हे नवीन रेशो भेटला आपल्याला. तर या रेशोने काय करायचं, याला वरच्यासोबत गुणाकार करायचा आणि याने खालच्यासोबत गुणाकार करायचा. तर कसा, तर 2ने जर का 1ला गुणाकार केला तर 2, आणि त्यानंतर 2ने जर का 4ला गुणलं तर 4 2 8, आणि त्यानंतर 3ने गुणाकार करू, 3 1 3 आणि 3 3 9, म्हणजे हे झालं आपलं त्यांचं नवीन रेशो. तर इथे जे आहे तर 5 वर्षानंतर त्यांचा हा रेशो राहिला असता, आणि आत्ता जो आहे तर त्यांचा रेशो जो आहे हा आहे. तर इथे आता फरक जे आहे ते किती झाला, तर इथे वजाबाकी केली तर 1, आणि इथे बरोबर केली तर वजाबाकी 1, म्हणजे 1 बरोबर जे आहे तर ते किती 5 वर्ष दिलेली आहे त्यांनी, 1 बरोबर 5 वर्ष दिलेली. तर सध्या मुलाचे वय किती, आता हे जे रेशो आहे 3:9 हे झालं त्यांचा 5 वर्षानंतरचा, परंतु आपल्याला विचारलं सध्याचा, तर सध्याचा रेशो जो आहे तर तो हा आहे 2:8. तर डायरेक्ट आपल्याला मुलाचं विचारलं आहे, आता मुलाचं रेशो कोणता आहे 2, तर 5ला डायरेक्ट 2ला गुणू, तर 5 2 10,
जे की ऑप्शन नंबर 2मध्ये दिलेलं आहे. ही कन्सेप्ट जी आहे तर ती एकदम शॉर्टकटमध्ये आहे. हे याच्यामध्ये एक्सचा वगैरे काही भानगड नाही आहे. आणि पहिले वडिलाचं वय काढा, त्याच्यानंतर मुलाचं वय काढा, त्याच्यानंतर त्यांचं 5 वर्षानंतरचं वय काढा. एवढी काही खिचडी करायची काही गरज नाही आहे. आणि तेवढी खिचडी केली तर तुम्हाला खायलासुद्धा वेळ भेटणार नाही आहे. त्याच्यामुळं ही जी कन्सेप्ट सांगत असतो त्याच्यावरती तुम्ही थोडंसं लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेशन करत जा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लवकर समजून जाईल. तर प्रश्न क्रमांक 9 पाहू आपण आता इथे. एका आयताची लांबी 15% वाढवली व रुंदी 10% कमी केली तर क्षेत्रफळात किती टक्के बदल होईल? तर इथे काय करायचं, तर इथे विचारलं आहे आयताची लांबी जी आहे तर ती 15% वाढवली आणि रुंदी जी आहे तर ती 10% कमी केली तर क्षेत्रफळात किती टक्के बदल होईल? तर या पद्धतीचं 2 पद्धतीने किंवा 3 पद्धतीने सुद्धा याला सॉल्व करू शकतो आपण, परंतु तुम्हाला मी त्याच्यामधली एकदमची शॉर्टकट मेथड आहे तर ती इथे सांगणार आहोत. तर ते कशा पद्धतीने इथे सॉल्व करायचं. तर सुरुवातीला काय करायचं, 15% वाढवली, ठीक आहे, 15% वाढवली म्हणजे अगोदर जर का 100 होती तर ती किती गेली, तर ती केली 115. त्यानंतर रुंदी जी आहे तर ती 10% कमी केली. आयताची क्षेत्रफळ जी आहे तर ती कशी असते, आयताचे क्षेत्रफळ काय असते, लांबी गुणिला रुंदी. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे, पहिले लांबी वाढवलेली आहे आणि रुंदी कमी केलेली आहे. तर सुरुवातीला समजू आपण की लांबी जी आहे तर ती 100 होती आणि वाढवल्यानंतर किती झाली ती, तर ती 15% वाढवली म्हणजे ती झाली 115. आणि त्यानंतर रुंदी जी आहे तर ती 10% कमी केली, म्हणजे रुंदी जर का सुरुवातीला 100 होती तर ती कमी करून किती केली, तर ती केली 90. आता इथे याला डायरेक्ट भाग दिला तर तुम्हाला डायरेक्ट त्याचं उत्तर भेटून जाते. पण इथे काय करायचं, आता इथे तुम्हाला जर का भाग देता येत असेल, लहान करता येत असेल तर त्याला लहान करून घ्यायचं इथे पहिली गोष्ट. आणि त्यानंतर जे कटते तेवढं काढून टाकू, म्हणजे इथे जसं 10 हे कटलं इथे. त्यानंतर 5ने याला सुद्धा भाग दिला तर कटते, 5 दुनी 10 आणि 23 पंच 115. तर 20नं 10चा गुणाकार करू आता यांचा आणि त्यानंतर यांचा गुणाकार करू, पाहू किती फरक येते. तर 20नं 1ला भाग, 20नं आणि 10चा गुणाकार केला तर तो येतो 200. आणि त्यानंतर 23ने जर का 9ला भाग दिला तर 23ने 9ला भाग दिला म्हणजे 23ला जर का 10ने गुणाकार केला असता तर ते किती आला असतं, 230, ठीक आहे, 10ने गुणाकार केला असता. आणि त्याच्यामधून एकदा कमी करू आपण, किती, 23 आहे तर ते एकदा कमी करू, तर 30मधून 23 केली तर ते उरतात 207, ठीक आहे, 207. म्हणजे याच्यामध्ये जे आहे तर तो किती फरक पडला आहे त्यांचा, तर तो पडलेला आहे 200वरती 7% जे आहे तर ते वाढलेले आहे. परंतु आपल्याला विचारलं आहे की टोटल क्षेत्रफळात किती टक्के बदल होईल, किती टक्के बदल होईल, परंतु 200वरती दिलेलं आहे 7, ठीक आहे. तर 100वर किती असेल, असं जर का केलं तरी सॉल्व होते हे डायरेक्ट. तर 100वरती किती असेल, तर याच्या 7च्या अर्धे किती, 3.5, जे की या प्रश्नाचं उत्तर आहे, जे किती ऑप्शन नंबर 2 जे आहे तर ते या प्रश्नाचं उत्तर आहे. तरी 3.5 कसं आलं, 3.5 म्हणजे हे आलं 103.5. 7च्या निम्मी केले, यांचे सुद्धा निम्मी केले मी, कारण की आपल्याला कोणतीही जी संख्या आहे तर त्याची जी तुलना आपण 100सोबत करतो, म्हणून याची सुद्धा तुलना आपण 100सोबत केली. जर का असं जर का लक्षात नसेल आले तर दुसऱ्या पद्धतीने, तर ते 200वरती कितीची वाढ आहे, तर ती 7ची, आणि पर्सेंटेजमध्ये किती, तर गुणिले 100, ठीक आहे. याने याला 2 शून्य कॅन्सल झाले आणि 7ले जर का 2ने भाग दिला तर ते सुद्धा 3.5% येते आणि ती वाढ झालेली आहे, कारण की ती 100च्या वरती आहे म्हणून वाढ झालेली आहे, जे की ऑप्शन नंबर 2मध्ये दिलेला आहे. तर या पद्धतीने केला तुम्ही, पर्सेंटेज ब्रेक मेथडने जर का केला तर कशाचीही गरज नाही आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला जे उत्तर काढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि कमी वेळेमध्ये सुद्धा. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10. एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत जी आहे तर ती 25%ने वाढवली आणि त्यावर 15% सूट दिली तर व्यवहारात त्याला झालेला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती? तर एका दुकानदाराने जी वस्तूची किंमत आहे ती 25%ने वाढवली आणि 15%ने सूट दिली तर त्या व्यवहारात त्याला शेकडा किंवा नफा झाला. तर हे जे गणित आहे तर हे याच कन्सेप्टवरती आहे पूर्ण. तुम्हाला पर्सेंटेज मेथडने सुद्धा हे करता आलं असतं, परंतु इथे पर्सेंटेज मेथड जी आहे तर ते नाही लावणार मी, इथे बेसिक मेथड जी आहे तर त्या पद्धतीने सांगतो. ज्या पद्धतीने गणित जे आहे लवकर सॉल्व होऊ शकते तर तेच इथे मी सांगणार आहोत तुम्हाला.
असं नाही की एकच कन्सेप्ट सगळीकडे नाही. तुमची जी कन्सेप्ट आहे तर ती तुम्हाला माहीत झालं पाहिजे की गणित एवढंसुद्धा मॅथ जे आहे तर ते सोपं असू शकते आणि एकाच गणिताला आपण जे आहे तर ते कितीही पद्धतीने सॉल्व करू शकतो. मॅक्झिमम विद्यार्थ्यांमध्ये गणिताची खूप भीती असते, कारण की गणितामुळं काही जे आहे तर ते 10वी फेल किंवा आर्टमध्ये किंवा आर्टकडे जाण्याची जे आहे तर त्यांचा जो कल असतो. परंतु गणित एकदम इझी आहे, कारण की तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले राहतात आणि प्रत्येकामध्ये उत्तर टाकून तुम्हीसुद्धा ते सॉल्व करू शकता. परंतु ते GSमध्ये जर का असतं तर तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व करून जे आहे किंवा त्याच्यामध्ये ऑप्शन टाकून तसं सॉल्व वगैरे काही करता येत नाही. परंतु ते ऑप्शननेसुद्धा तुम्हाला गणित सॉल्व करता येते. त्याच्यामुळं गणितावरती थोडं दुर्लक्ष करू नका. थोडीशी प्रॅक्टिस केली, दिवसाची 2-3 तास जर का तुम्ही प्रॅक्टिस केली तर गणितावरती आरामात तुमचं कंट्रोल येऊन जाईल. तर याच्यामध्ये पाहू आपण. तर त्याने काय केलं अगोदर सुरुवातीला, तर त्याची किंमत जी आहे तर ती 25% वाढवली. म्हणजे ती किती झाली 100वरती 125. ठीक आहे. त्यानंतर 15% सूट दिली. 15% सूट दिली म्हणजे 85 झाली. ती किती झाले 85 सूट दिली ना. 100च्या सूट दिली म्हणजे कमी केली. कितीपेक्षा 100पेक्षा कमी केले. ठीक आहे. त्यानंतर इथे छेदस्थानी 100. आता एवढं सॉल्व केलं तर डायरेक्ट तुम्हाला उत्तर भेटून जाईल. तर याला डायरेक्ट अप्रोच लावू आपण की इथे 100 आलेलं आहे डायरेक्ट, त्याच्यामुळं 5 25. इथे युनिट डिजिटने जर का सॉल्व केलं तर 5 25 म्हणजे एका स्थानी जे आहे तर ते 5 येईल. म्हणजे 5 इथे आहे, 5 इथे, सगळीकडे 5 आहे आणि जी आहे तर ती किंमत आहे तर ती प्लसच येणार आहे. का प्लस येणार? कारण की 125चा आणि 85चा गुणाकार करून छेदस्थानी जे आहे ते कमी संख्या आहे, म्हणजे तोटा इथे होण्याचा प्रश्नच नाही आहे. इथे तोटा होण्याचा प्रश्नच नाही आहे. 6 पॉईंट मला हे एक ऑप्शन आणि हे एक ऑप्शन दोन्ही सेम दिसते, तर मी हे तोटा झालेला आहे का इथे? तर नाही. डायरेक्ट उत्तर जे आहे तर ते इथे उत्तर 6.25% नफा देऊन दिला असतं. परंतु रिस्क घ्यायचा का? तर रिस्क घ्यायचा नाही. रिस्क केव्हा घ्यायचा? जेव्हा 100% शुअर असतो आपण तेव्हा. परंतु इथं चला आपण डायरेक्ट सॉल्व करू. तर 25ने भाग देऊ. 25 चोक 100 आणि 25 पाचा 125. ठीक आहे. तर इथे वरी जे आहे तर ती 5 गुणिले 85 छेदस्थानी 4. 25 पाचा 125 आणि 25 चोक 100. आणखी भाग देऊ शकतो का? तर नाही, आणखी भाग नाही देऊ शकत. तर इथे जे आहे तर आता 85चा आणि 5चा गुणाकार करायचा इथे आपल्याला. 85 आणि 5 तर 8 पंचे 40, 400 आणि 5 5 25 म्हणजे 425. ठीक आहे. त्यानंतर छेदस्थानी त्याला भाग द्यायचा आहे आपल्याला 4ने भाग द्यायचा. तर 4 10 40. ठीक आहे. 4 10 40 आणि त्यानंतर उरले 2 म्हणजे 5 25, 6 चोक 24 म्हणजे 1 6 आलं. आता हे 2 जे तोटा जे ऑप्शन होते तर ते आपल्या अगोदरच कटले आणि 7सुद्धा हे जे ऑप्शन आहे तर 7 चोक 28 आला असता. परंतु इथे जे आहे तर ते 6 आलेलं आहे, म्हणजे याचं एकच ऑप्शन आहे की 6.25% नफा हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि तुम्हाला मी हे न सॉल्व करतासुद्धा याचं उत्तर सांगितलं होतं. फक्त तुम्हाला आकड्यासोबत खेळता आलं पाहिजे. डायरेक्ट जे आहे तर ते गणिताचं उत्तर, त्याचे बेसिक जे उत्तर आहे तर डायरेक्ट पाहिले की तुम्हाला डायरेक्ट क्लिक होऊन जाईल की या प्रश्नाचं हे उत्तर आहे म्हणून. तर त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. एका विद्यार्थ्यास परीक्षेत 20% गुण मिळाले व तो 10 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. दुसऱ्या विद्यार्थ्यास 42% गुण मिळाले व तो 1 गुण अधिक मिळवून उत्तीर्ण झाला. 1 गुण अधिक मिळून तो उत्तीर्ण झाला. तर त्या परीक्षेत एकूण गुण किती? तर त्या परीक्षेत एकूण गुण किती विचारले आपल्याला, म्हणजे किती मार्काची होती? तर इथे काय करायचं, तर एक परीक्षा होती. ठीक आहे. एक विद्यार्थी आहे इथे, एक विद्यार्थी आहे, ही त्याची बॉर्डरला झाली, ही बाउंड्री झाली, म्हणजे बाउंड्रीवर पास होते ना कोणी डायरेक्ट 25% घेऊन किंवा 35% घेऊन बाउंड्री वगैरे पास होते. तर त्या पद्धतीने ही बॉर्डर झाली आणि इकडे जर का गेला तो तर इकडे तो पास झाला असता. ठीक आहे. आणि इकडे जर का आला तो तर इकडे तो नापास झाला असता. तर इकडे जर का आला असता तर तो नापास झाला असता. आणि इथे जे आहे तर ती त्याची बाउंड्री आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यास 20% गुण मिळाले व तो 10 गुणांनी नापास झाला. तर पर्सेंटेजमध्ये किती? 20% जे आहे ते गुण आणि 10 मार्कांनी तो फेल झाला. म्हणजे त्याला बिचारायला इथं मार्क भेटायचे होते तर तो अगोदरच त्याची गाडी जी आहे तर ते थांबलेली आहे. आणि एक विद्यार्थी आहे त्याचं 42% गुण मिळाले. ठीक आहे. 42% गुण मिळाले आणि तो जो आहे तर तो एक गुण अधिक मिळून उत्तीर्ण झाला. फक्त एक गुण मिळून तो जो आहे तर तो उत्तीर्ण झालेला. तर आता आपल्याला विचारलं की एकूण पेपर जो आहे तर तो किती मार्काचा असतो.
तर याच्यामध्ये किती मार्काचा होता तर कशा पद्धतीने काढायचं येतं, तर इथे पर्सेंटेजमध्ये डिफरन्स घ्यायचा. पर्सेंटेजमध्ये डिफरन्स कितीचा आहे, 42 - 20 22. आणि त्याची जी आहे तर गुणामध्ये किती फरक आहे, तर हे यांची जी आहे तर ती बेरीज करायची. कारण की इकडे 10 आणि इकडे एक 10 आणि 1 किती होतात, तर ते 11 होतात. तर यांचीसुद्धा वजाबाकी करू नका इथे, कारण की गुणामध्ये जे आहे तर ते फरक इथे आपण पर्सेंटेजमध्ये फरक घेतलेला आहे. पण गुणांची जी आहे याला 10 मिळाले आणि याला 1 मिळाला, तर तो किती झाला, तो 11 झाला. म्हणजे 10 आणि 1 11, तर 11 22%. तर 11 जे आहे तर ती 22%ची व्हॅल्यू आहे. तर आपल्याला 100%ची व्हॅल्यू करायची आहे. तर 1 बरोबर किती, तर 1 बरोबर जे आहे तर तो येणार आहे 11 दुनी 22, म्हणजे 1 बरोबर 2%. तर 100 बरोबर किती, तर 100 बरोबर किती विचारलं आपल्याला, तर 11ने भाग देऊ डायरेक्ट. 11 दुनी 22, ठीक आहे. 1 बरोबर 2%. तर आपल्याला 100%ची व्हॅल्यू विचारली. तर 2ने डायरेक्ट जे आहे 2ने डायरेक्ट 100ला तर इथे जे आहे तर ते 1 बरोबर किती आले, तर 2% आलेलं आहे. 1 बरोबर 2%. तर 1 बरोबर 2%. इथे साईडला लिहितो तुम्ही. 1 बरोबर जे आहे तर ते 2% आले. परीक्षेत गुण किती राहतात, 100%. म्हणजे 2च्या किती पट केल्यानंतर 100%, तर 50 पट करावं लागेल. तर इकडे 1ची सुद्धा 50 पट करावं लागेल. म्हणजे 1चे 50 गुण आहे इकडे, आणि इकडे जे आहे तर ते पर्सेंटेज आहे, आणि इकडे जे आहे तर ते गुण आहे. म्हणजे इकडे जे आहे 2%, 2ला जर का 50 निघलं तर 100 होते. तर 1नं सुद्धा 50ला गुणावं लागेल. म्हणजे किती, तर 50 गुणांची. तर परीक्षा जी आहे तर ते किती गुणांची होती, तर परीक्षा जी आहे तर ती 50 गुणांची यायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर हा झाला 11 नंबरचा प्रश्न. त्यानंतर पाहू आपण 12 नंबरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. एका वार्षिक परीक्षेत राहुलला 30% गुण मिळाले व 30 गुण कमी पडल्याने तो नापास झाला. त्याच परीक्षेत 50% गुण मिळाले व पास होण्यासाठी आवश्यक गुणापैकी 40 गुण जे आहे तर ते जास्त मिळाले. तर परीक्षा एकूण किती गुणांची होती. तर या पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर सेम हा आणि तो प्रश्न जे आहे तर तो एकच लॉजिकवरती विचारलेला आहे इथे. तर राहुल जो आहे आय थिंक हा जो प्रश्न आहे सेम लॉजिकवरती आहे हा. तर हा जो प्रश्न आहे तर मी हा तुमच्यासाठी देतो, आणि याचं उत्तर जे आहे तर ते मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुम्हाला पाहू द्या की ही जी कन्सेप्ट आहे तर ती तुम्हाला समजली की नाही. तर हा प्रश्न जो आहे तर तुम्हाला देतो मी. ठीक आहे. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 120 रुपये व चक्रवाढ व्याज जे आहे तर ते 126 रुपये आहे. तर व्याजाचा दर किती, तर व्याजाचा दर विचारलेला आहे ते. आणि मोस्टली यासारखे जे प्रश्न आहेत तर ते आपल्या एक्झाममध्ये पाहायला मिळतात आपल्याला. आणि याच एक्झाममध्ये नाही तर ते कोणत्याही एक्झाममध्ये या टॉपिकवरती जे आहे तर ते प्रश्न विचारले जातात इथे. तर इथे काय करायचं, तर 2 वर्षाचे सरळ व्याज दिलेले आहे. तर 2 वर्ष सरळ व्याज 120 रुपये दिलेले आहे, आणि चक्रवाढ व्याज जे आहे तर ते 126. आणि प्रत्येक वर्षी जे आहे तर ते सरळ व्याज जे आहे तर ते 120 किंवा सारखेच आहे तर ते वाढत राहते. परंतु इथे जे आहे चक्रवाढ व्याज ते पर्सेंटेज म्हणजे जे आहे व्याजावरती व्याज लागते, त्याच्यामुळे जे आहे तर ते वाढत जाते इथे. तर 2 वर्षात दिलेलं आहे सरळ व्याज किती, 120 रुपये, आणि 2 वर्षात चक्रवाढ व्याज किती आहे तर 126. तर एका वर्षात सरळ व्याज किती असेल, तर त्याला असेल 60, आणि एका वर्षाचं जे आहे तर ते किती आले असेल 6. कारण की सरळ व्याज जे आहे तर ते सारख्याच पद्धतीने वाढते. म्हणजे 2 वर्षाचं 120 आहे तर एका वर्षात किती राहील, तर ते राहील 60. आणि 60 आणि 120ची वजाबाकी केल्यानंतर किती उरते, तर 6 रुपये. म्हणजे 6 रुपये जे आहे तर ते इंटरेस्ट आला असेल. किती, 6 रुपये जे आहे तर ते इंटरेस्ट आलेलं आहे कितीवरती, 60वरती. तर झालं आपलं सॉल्व आता हे उत्तर. तर 6 वरती 60 रुपये, तर 60 रुपये जे आहे तर ते किती, 6 रुपये जे आहे तर ते 60 रुपयावरती आले. तर 100वरती किती आले असेल, तर आपल्याला पर्सेंटेजमध्ये रेट विचारलेला आहे. तर हे 0 आणि हे 0 गेला, तर 6 आणि हे 6 गेला, तर उरले किती, 10. म्हणजे 10% जे आहे तर ते या प्रश्नाचं उत्तर आहे, जे की ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेलं आहे. तर या पद्धतीचा हा प्रश्न होता. आणि मोस्टली या बेसिक म्हणजे या कन्सेप्टवरती जे आहे तर खूप साऱ्या एक्झाममध्ये जे प्रश्न आहे तर ते विचारले जातात त्याच्यावरती. तर त्याच्यामुळे ही जी कन्सेप्ट आहे तुम्ही तर ती लक्षात ठेवा.
त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. एकूण 25 प्रश्न आहे याच्यामध्ये. तर याच्यामधला 14 प्रश्न पाहू आपण. एक कार बीड ते औरंगाबादमधील अंतर जे आहे तर ते 100 किलोमीटर प्रति तास वेगाने कापते व औरंगाबादहून बीडला परत येताना 80 किलोमीटर प्रति तास वेगाने येते. तर कारचा सरासरी वेग किती? तर सरासरी वेग किती? तर ही जी सरासरीची कन्सेप्ट आहे तर ते मी आपला जी व्हिडिओ आहे सरासरीचा त्याच्यामध्ये कन्सेप्ट केलेला आहे क्लिअर. सरासरीचे जेवढे टाईपचे प्रश्न बनतात त्याचा एक वेगळा व्हिडिओ जे आहे तर तो मी घेऊन येतो. त्याच्यावरती तुम्हाला मग समजून जाईल की याच्यावरती किती सारे कन्सेप्ट आहे. 3 ते 4 कन्सेप्ट याच्यावरती बनतात आणि प्रत्येक कन्सेप्ट जे आहे तर ती सॉल्व या पद्धतीने करता येते. तर त्या पद्धतीचा एक त्याच्यामधलीच एक पहिली कन्सेप्ट आहे आणि एकदम बेसिक कन्सेप्ट आहे ही. तर ते पाहू आपण. तर याच्यामध्ये कितीला 100 किलोमीटर अंतर दिलं तर इतकेच गाडी आहे ती 80 किलोमीटर वेगाने जाते आणि 100 किलोमीटर प्रति तास वेगाने कापते. ठीक आहे. आणि औरंगाबादहून बीडला परत येताना 80ने म्हणजे 100ने जाते आणि 80ने येते. तर सरासरी वेग काढायचा जाते. सरासरी वेग काढायचं सूत्र कोणतं आहे? 2 गुणिला पहिल्या गाडीचा वेग गुणिला दुसऱ्या गाडीचा वेग आणि छेदस्थानी दोन्ही वेगाची बेरीज. जर का एकच गाडी असेल तर ठीक आहे. तर ते आले 180. तर यांनी भाग देऊ डायरेक्ट. त्यानंतर 2ने भाग देऊ 918 आणि 80 गुणिला 10 800 आणि छेदस्थानी आहे 9. तर 80 गुणिला 800 भागीला 9. आता डायरेक्ट भाग देत बसायचा काही ते तर नाही, कारण की इथे जे आहे तर ते पॉईंटमध्ये आहे, कारण की पूर्ण भाग इथे जाणार नाही आहे. तर 9ने डायरेक्ट भाग देऊ आपण. तर 90 81. 9ने जर का 9 सोबत गुणाकार केला तर हे जे पूर्ण म्हणजे आहे संख्या तर ते तर ऑप्शन असणारच नाही, कारण की ते इथे जे आहे 0 आलेलं आहे आणि 9ने पूर्ण भाग जात नाही, त्याच्यामुळे पॉईंटमध्ये उत्तर येणार. ठीक आहे. तर पॉईंटमध्ये उत्तर आल्यानंतर हे जे ऑप्शन आहे तर ते ऑप्शन कटले. तर आता इथे 90 81 होते म्हणजे 80च्या पेक्षा जास्त आहे एक, परंतु इथे मग 92.31 हे उत्तर होणार का? तर अजिबात नाही, कारण की ते 9च्या पुढे गेलेलं आहे. तर 9च्या अगोदरची संख्या कोणती आहे? 8. 9 8 72 म्हणजे 88.88 हे जे आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर या पद्धतीचा हा प्रश्न होता. याच्यावरती 3 ते 4 कन्सेप्ट बनतात सरासरीच्या. ते तुम्हाला एक पूर्ण पेजवरती लिहून मी तुम्हाला एक एक्झाम्पल किंवा 2 जे एक्झाम्पल आहे त्याचे घेऊन तुम्हाला सरासरीची कन्सेप्ट आहे तर ते पूर्ण क्लिअर करतो तुम्ही. बॅकग्राऊंडमध्ये थोडासा आवाज होत आहे तर त्याला थोडंसं इग्नोर करा. आपलं फोकस करा याच्यावरती कन्सेप्टवरती कोण्या पद्धतीने चालू आहे आपली. तर 15 नंबरचा क्वेश्चन. एक गाडी त्याच्या प्रवासाच्या एकूण अंतर 3 टप्प्यात समान विभाजन करते. प्रत्येक टप्प्यात अनुक्रमे किलोमीटर पर हवर 30 किलोमीटर पर हवर आणि 40 किलोमीटर पर हवर वेगाने प्रवास करते. तर गाडीचा संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती? तर हे जे प्रश्न आहे तर याच्यामध्ये टायपिंग एरर आहे. टायपिंग एरर याच्यामध्ये 3 टप्प्यात विचारलेला आहे. आपण आपल्याला 30 आणि 40 हे दोनच याची स्पीड जी आहे तर ती दिलेली आहे. तर नेमकी किती इथे अगोदर एखादी स्पीड पाहिजे होती आणि तो जो प्रश्न आहे तर तो एरर आहे, कारण की हे प्रश्न आहे मी माझ्याकडूनच हॅशटॅग देतो मी. प्रश्नपत्रिका जी होती त्याच्यामध्ये जे आहे तर ते माझ्याकडे डी सेट होता आणि त्याच्यामध्ये जे आहे तर ते बरोबर उत्तर दिसत नव्हतं, त्याच्यामुळे जे आहे तर ते प्रश्न बरोबर टाईप इथे केलेलं नाही आहे. तर याच्यामुळं हा प्रश्न जो आहे कोणाला जर का माहीत असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की या प्रश्नाच्या जागी किती किलोमीटर स्पीड पाहिजे होती. त्यानंतर नेक्स्ट जे आपण व्हिडिओ घेऊ तर त्याच्यामध्ये डिस्कस करू आपण. ठीक आहे. त्यानंतर हे जो प्रश्न त्यानंतर पाहू आपण प्रश्न क्रमांक 15. एका बागेत आंबा व चिकूची झाडांची संख्या जी आहे तर ती 2:3 आहे. त्या बागेत आंब्याची 6 झाडे जास्त लावली आणि चिकूची जी 6 झाडे आहे तर ती कमी केली. तर त्याच्या संख्यांचे गुणोत्तर जे आहे तर ते 4:5 होते. तर त्या बागेतील आंब्याच्या झाडांची संख्या किती? तर इथे आंब्याची झाडांची संख्या विचारलेली आहे त्यांनी आणि एका बागेमध्ये आंबे आणि चिकूची झाडे आहे. ठीक. त्यांचा रेशिओ आहे म्हणजे त्यांचा जो आहे गुणोत्तर ते आहे 2:3. आता इथे काय करायचं आहे आणि त्यानंतरची 6 झाडे आहे. 6 झाडे लावली, जास्त लावली कशाची? आंब्याची. ठीक आहे. त्यानंतर जी आहे 6 झाडे चिकूची कमी केली. ठीक आहे. इथे नाही समजणार तुम्हाला या पद्धतीने. इथे जे आहे तर ते 6 प्लस केलेले आहे आणि इथे जे आहे तर ते 6 कमी केलेले आहे. त्यानंतर फायनल रेशिओ काय झालेला आहे
तर ते झालेलं आहे 4×5. आता इथे सॉल्व करायचं आहे. तर कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे, इथे डायरेक्ट तुम्ही मांडून गुणाकारसुद्धा करू शकता इथे, परंतु इथे तुम्हाला मी शॉर्ट पद्धतीने सांगतो. इथे काय करायचं, तर 5चा आणि 2, 5 दोन्ही 10. ठीक आहे, एकदा यांचा गुणाकार केला 5चा 2 सोबत, 4चा 3 सोबत, 4 त्रिक 12. ठीक आहे, यांची वजाबाकी केली तर ते किती आली 2. आणि त्यानंतर काय करायचं, 5चा आणि 6चा, एकदा 5चा 2 सोबत गुणाकार आणि एकदा 5चा 6 सोबत गुणाकार, तर 5 सक 30. ठीक आहे, त्यानंतर इथे प्लस आणि 6 चौक 24, 6 चौक 24. आणि आता इथे मायनस केला असतं, पण मायनस मायनस काय होते, प्लस होते, म्हणजे 6 चौक 24 मायनस झाला असतं, मायनस मायनस प्लस, म्हणून यांची ही 24ची आहे तर याच्यामध्ये प्लस केली. तर यांची अधिक बेरीज करू, 3 आणि 2 5, म्हणजे हे आलं 54. तर इकडे जे आहे 2, तर 2 बरोबर किती आहे, तर ते आलेले आहे 54. तर 1 बरोबर किती, तर 1 बरोबर 27. आता आपली दुनियातली कशाची झाडं विचारते, तर एका सेकंदात आपण डायरेक्ट सॉल्व करू इथे. तर त्यांनी विचारलं 27, परंतु 27 ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, पण हे उत्तर आहे का 27 नाही, कारण की आपल्याला आंब्याची झाडे विचारलेली आहे आणि आंब्याच्या झाडाचा जो रेशिओ आहे तर तो किती आहे, तर तो आहे 2. म्हणून मग 2 गुणिले 27 आंब्याची विचारली म्हणून, तर 2 गुणिले 27, तर ते किती झाले, 27 दोन्ही 54. 54 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर इथे ऑप्शनमध्ये आहे का 54 नाही, तर हे 45 जे आहे तर तेच जे आहे तर ते चुकीचं आहे. इथे जे आहे तर ते 54 पाहिजे होतं 45च्या जागी, तेच टायपिंग मिस्टेकमुळे 45 झाला असेल, परंतु 54 जे आहे तर या प्रश्नाचं फायनल आन्सर आहे. तर त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16, एकदम सोपा प्रश्न, मिक्सर आणि ॲलिगेशनचा. वजाबाकी केली उत्तर आलं, वजाबाकी केली उत्तर आलं. ठीक आहे, तर याच्यामध्ये 16 नंबरच्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, 11.40 रुपये प्रति किलोग्रॅम ज्वारीला 14.20 रुपये प्रति किलोग्रॅम ज्वारीसोबत प्रत्येकी गुणोत्तरात मिसळले, जेणेकरून मिश्रणाची किंमत जी आहे तर ती 12.60 रुपये होईल. तर कोणत्या पद्धतीने मिसळायचे जेणेकरून मिश्रण जे आहे तर ते 12.60 रुपये या पद्धतीने होईल इथे. तर इथे जे आहे तर ते मिक्सचर आणि ॲलिगेशन जे आहे तर ते मेथड लावून ते डायरेक्ट आपण सॉल्व करू. तर इथे जे आहे तर तो पहिला तांदूळ आणि त्यानंतर इथे जो आहे तर तो दुसरा तांदूळ. पहिल्या तांदूळाची किंमत आहे 11.40 रुपये आणि दुसरा जो तांदूळ आहे तर त्याची आहे किंमत 14.20 रुपये. आता यांना काय केलं, एकमेकात मिसळले यांना, तर कोण्या भावामध्ये, तर त्यांची 12.60 या पद्धतीमध्ये मिसळलं त्यांना. तर ॲलिगेशन लावूया आपण, यांचा वजाबाकी इकडे आणि यांची वजाबाकी इकडे. यांची वजाबाकी करून इकडे नाही लिहायची, तर त्यांची समोरासमोर लिहायची. इकडच्याचा जो आहे तर तो इकडे द्यायचा आणि इकडच्याचा आहे तर तो या साईडला लिहायचा. तर 14.20मधून 12.60 काढले आपण इथे. ठीक आहे, तर किती येतात, तर ते 120मधून 60 गेले तर 60, म्हणजे 1.6 जे आहे तर तेवढं इथे वजाबाकी केल्यानंतर येते. आणि इकडे जे आहे तर तो येतो 60 आणि 40, 12.60, 60 40 आणि 40 80. ठीक आहे, 12.60 वजा 11.40, 0 आणि ते 2 आणि ते 1, म्हणजे 1.20 किंवा 1.2. इथे 1.60 आणि 1.2. तर इथे पॉईंटनंतर 2 अंक आलेले आहे, इथे सुद्धा पॉईंटनंतर 2 अंक आलेले आहे. तर म्हणजे इथे जे आहे तर ते काही बरोबर करायची गरज नाही आहे. जर का नसते तर आपण 0 वगैरे देऊन पॉईंट जो आहे तर तो ॲडजस्ट केला असता. तर डायरेक्ट 4ने भाग देऊ. असं समजा इथे की पॉईंट नाही आहे, डायरेक्ट इथे 160 आहे आणि इथे 120 आहे, तर डायरेक्ट भाग देऊ. आणि आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी की रेशिओ विचारलेला आहे त्यांनी, कोणत्या रेशिओमध्ये, तर 4ने भाग देऊ, 40ने भाग देऊ, 4 चौक 16. ठीक आहे, आणि 4 त्रिक 12, म्हणजे 4×3 या पद्धतीने मिसळावं लागेल. तेव्हा पुढे त्यांचा जो भाव आहे तर तो 12.60 रुपये, म्हणजे 4×3, जे की ऑप्शन नंबर 4मध्ये दिलेला आहे या प्रश्नाचा. प्रश्न प्रत्येक जो आहे तो आपल्या शॉर्ट किंवा मदतीने किंवा विना कोणत्याही गणितामध्ये एक्स लावून वगैरे सोडवण्याची त्याची गरज पडलेली नाही आहे आपल्याला. ते आपण प्रत्येक आपल्याच मेथडने इथे सॉल्व करत आहोत. ठीक आहे, त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 18. सगळ्यात सोपा जर का टॉपिक असेल तर तो आहे प्रवाह आणि बोट. तर परंतु याच्यामध्ये सुद्धा
जी कन्सेप्ट आहे तर ती विद्यार्थ्यांना समजत नाही की प्लस करायचं की मायनस करायचं, कसं सॉल्व करायचं. तर इथे जो आहे तर तो एकदम शॉर्टमध्ये किंवा कमी वेळेमध्ये आपण कसं सॉल्व करू तर याच्यावरतीच फोकस करणार आहोत आपण. तर एक जहाज आहे, ठीक आहे. तो प्रवाहाच्या दिशेने तो 20 किलोमीटर प्रति आवर या वेगाने जातो आणि तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जो आहे तर तो 16 किलोमीटर प्रति आवर वेगाने जातो, ठीक आहे. आणि 16 किलोमीटर आणि जहाजाचा स्थिर पाण्यातील वेग म्हणजे इथचा आपल्याला वेग विचारला आहे त्यांनी. तर काय करायचं, या दोघांची वजाबाकी. तर या दोघांची वजाबाकी किती, 4. 4ला भाग द्यायचा 2ने, ठीक आहे. तर 2ने भाग दिल्यानंतर किती येते, तर येतात 2. तर 2 किलोमीटर प्रति आवर जे आहे तर ते काय आलं, तर तो आला प्रवाहाचा वेग. प्रवाहाचा वेग जो आहे तर तो 2 किलोमीटर प्रति आवर आलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय विचारलं त्यांनी, तर जहाजाचा स्थिर पाण्यातील वेग. आता 20मधून 2 मायनस करा किंवा 16मध्ये 2 प्लस करा, तुम्हाला जहाजाचा वेग भेटून जाईल. आणि 20मधून 2 मायनस केले तर किती येते, 18. आणि 16मध्ये 2 प्लस केलं तर तो किती येते, 18. म्हणजे ऑप्शन नंबर 2 जे आहे तर ते या प्रश्नाचं उत्तर आहे इथे ऑप्शन नंबर 2. तर 18 प्रश्न पाहिलेले आहे आपण. त्यानंतर पाहू आपण पुढचा 19व्या नंबरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. संगीता व तिची आई त्यांच्या वयाचे गुणोत्तर जे आहे तर ते 3:11 आहे आणि यांच्या वयातील फरक जे आहे तर ते 24 वर्ष आहे. तर संगीताची सध्याची वय किती, संगीताचे सध्याचे वय किती. तर इथे संगीता आणि तिची आई दिलेली आहे. तर त्यांचे गुणोत्तर जे आहे तर ते आहे 3:11, ठीक आहे. आणि त्यांच्या वयातला फरक आहे म्हणजे त्यांच्या वजाबाकी दिलेली आहे. तर ती यांची वयातला फरक किती दिलेला आहे, तर तो दिलेला आहे 24. आणि ॲक्च्युअली रेशिओमधला फरक किती आहे, तर तो आहे 8, ठीक आहे. 11 - 3 8. तर 8ची व्हॅल्यू किती दिली आहे, 24. तर 1 बरोबर किती, तर 8 त्रिक 24, 1 बरोबर 3. तर संगीताचं विचारलं आपल्याला पाहिजे. तर संगीताचा रेशिओ किती आहे वयाचा, 3. तर 3 जे आलेलं आहे तर त्या 3ने त्याला 3ला गुणाकार करू. तर 3 × 3 बरोबर किती येते, 9 वर्षे, ठीक आहे. जे की ऑप्शन नंबर 1मध्ये दिलेलं आहे 9 वर्षे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. हा प्रश्न जो आहे तर तो आपण आपल्या जो लसावी मसावी हा जो टॉपिक आहे तर त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे हा टॉपिक. आणि सेम हा प्रश्नाचं जो उत्तर आहे तर तो डायरेक्ट काही मित्रांना पाठसुद्धा असेल. याचं उत्तर आहे 16. याच्यामध्ये काय करायचं आहे, फक्त यांचा लसावी काढायचा आहे आणि त्यांना भाग द्यायचा आहे आपल्याला 30ने. ते सेकंदाच दिलेला आहे आणि तो इथे दिलेला आहे मिनिट, त्याच्यामुळं एक जो आहे तर तो प्लस करायचा इथे आणि त्याचं उत्तर किती येते, तर ते 16 येते उत्तर या प्रश्नाचं, ठीक आहे. एकदम बेसिक प्रश्न आहे हा, सॉल्वसुद्धा करायची गरज नाही आहे इथे. तुम्हाला जर का पाहिजे असेल तर तुम्ही लसावी मसावी जो आपला चॅप्टर आहे LCM HCF तो एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे मी आपल्या चॅनलमध्ये. 1.5 तासामध्ये पूर्ण लेक्चर जे आहे ते लसावी मसावी हे पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. तर तुम्ही तो प्रश्न तिथून सुद्धा पाहू शकता. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. प्रश्न क्रमांक 21. अशोकने घरगुती कामासाठी बँकेकडून 5,000 रुपये घेतले आणि 2.5 वर्षानंतर 7,700 रुपये बँकेत भरून तो जो आहे तर तो कर्ज मुक्त झाला. तर त्या कर्जाचा व्याजदर शोधा. तर आपल्याला कर्जाचा व्याजदर शोधा विचारलेला आहे आणि सरळ व्याजानेच हे दिलेलं आहे, त्याच्यामुळे काही एवढं काही कठीण वगैरे नाही आहे. तर सरळ व्याजचं सूत्र काय आहे, तर सिम्पल इंटरेस्ट PRT/100. तर सिम्पल इंटरेस्ट सरळ व्याज, P म्हणजे मुद्दल, R म्हणजे रेट आणि T म्हणजे टाईम आणि 100 जे आहे तर ते आपण पर्सेंटेजमध्ये घेतो. तर याच्यामध्ये काय केलं त्यांनी, अशोकने काय केलं, तर 5,000 रुपये किंमत जी आहे तर ती घेतली त्यांनी 5,000 2.5 वर्षानंतर 2.5 आणि कर्जमुक्त झाला आणि त्यांनी किती भरले, 7,700 आणि रेट जे आहे तर तो आपल्याला विचारलेला आहे भागिले 100. तर इथे जे आहे तर हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, वर एक पॉईंट आहे म्हणून हे इथे एक शून्य देतो आणि हे सुद्धा एक शून्य कॅन्सल, ठीक आहे. त्यानंतर झाला आता 25×5=1,600 किंवा 25×5=1,600 नाहीतर याला 7,700 भागिले 5 × 25. तर डायरेक्ट आपण याला भाग देऊ. तर 5ने भाग जर का दिला याला तर 5 × 14 = 70, ठीक आहे.
15×5 75. तर इथे येते 15×5 75 आणि उरतात 2 शून्य. त्यानंतर 5ने जर का भाग दिला तर 5 चोक 20. आता इथे 4 आलेला आहे आणि छेदस्थानी आहे 25. तर वरी 154 आणि छेदस्थानी आहे 25, फक्त 25. तर याला आपण कसं न्यूट्रल करू आता एका मिनटात सांगतो तुम्हाला मी. तर इथे काय करायचं, आता याचं जर का भागाकार करतो म्हणलं तर डायरेक्टसुद्धा भाग देऊ शकता तुम्ही. ठीक आहे, 25 चोक 100 आणि 25 8. तर याच्याच पद्धतीने सुद्धा तुम्ही त्याला भाग देऊ शकता. परंतु तुम्हाला या पद्धतीचं नाही तर एकदम नवीन जे आहे तर ट्रिक सांगतो, जे तुम्हाला यूट्यूबवरती सुद्धा भेटली नसेल. तर त्याच्यामध्ये 25ला जे आहे तर ते आपण 4ने गुणू आणि यालासुद्धा आपण 4ने गुणू. फक्त काय करू आपण, छेदस्थानी जे आहे तर ते 0 आणण्याचा प्रयत्न करू आपण. तर 25ला कितीने गुणल्यावर 0 येते, तर 25ला 4ने गुणल्यावर 0 येते, म्हणजे 25 चोक 100 होते. ठीक आहे, तर छेदस्थानी आलं 100. आता वरी काय करायचं मला माहीत नाही आता काय करायचं आहे. फक्त एवढं माहीत आहे मला की युनिट डिजिट जे आहे तर तो लावून मी इथे सॉल्व करू शकतो, कारण की ते वेगळे जे आहे तर ते ऑप्शन आलेलं आहे. 5 5 5 दिलेलं आहे पॉईंट जे आहे आणि त्यांनी ऑप्शनसुद्धा सेम दिलेले आहे. त्याच्यामुळं थोडंसं ट्रिकी होऊ शकते, परंतु एक त्यांनी इथं आणखी क्लू दिलेला आहे की डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे. तर 25ला जर का 4ने गुणलं तर किती होतात, तर तो होतात 100. आणि 154ला 4ने गुणल्यावरती किती येते तर ते माहीत नाही मला, परंतु एवढं माहीत आहे की 4 चोक किती होतात तर 16 होतात. आणि युनिट डिजिट लावल्यानंतर ऑप्शन एकच आहे, ज्याचा जो आहे तर तो एकक स्थानी 6 आहे, तर तसा ऑप्शन एकच आहे. तो कोणता आहे, 21.6%. हे या प्रश्नाचं उत्तर आहे इथे. तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे इथे 21.6, जे की ऑप्शन नंबर 4मध्ये दिलेला आहे. तर या पद्धतीचा हा प्रश्न होता सरळ व्याजवरती आणि एकदम बेसिक प्रश्न होता हा सुद्धा. त्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. हा प्रश्न तर करायची गरज नाही आहे, की मला नाही वाटत की असं कोणी असेल ज्यांना हे जो आहे प्रश्न आला नसेल त्यांनी मग सुरुवातीपासून करा. हे लेक्चर इथे स्टॉप करा. सुरुवातीपासून जो आहे तर ते गणिताचे क्लासेस वगैरे करा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ पहा. तर 12चा घन आणि 12चा वर्ग इथे विचारला आहे, तर याचं उत्तर डायरेक्ट येते 3.168. तर याचा जो व्हिडिओ आहे कमी वेळेमध्ये जे आहे तर ते शॉर्टमध्ये एकदम कशा पद्धतीने तुम्ही घन आणि वर्ग करू शकता, तर हा व्हिडिओ टाकलेला आहे. हा सुद्धा तुम्ही व्हिडिओ जाऊन आपली प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. आणि एकदम कमी वेळेमध्ये जो आहे घनसुद्धा काढण्याची जी मेथड आहे तर ती मी सांगितलेली आहे याच्यामध्ये. तर ते तुम्ही जाऊन पहा आणि या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते 3 आहे. तर त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 23. 4:10 तासकाठा आणि मिनिट काठा याच्यातली कितीचा कोन होईल. ठीक आहे, याच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. तर ती जो सूत्राची मेथड जी आहे तर ती सूत्राची मेथड मी तुम्हाला सांगणार नाही हो. तुम्हाला जे ॲक्च्युअल अप्रोच जो आहे तर तो डेव्हलप इथे करतो मी. ते सूत्र जे आहे तर ते माझ्यासुद्धा लक्षात नाही आहे आणि त्याचे सूत्र मी जे आहे तर त्याचेसुद्धा लक्षात ठेवत नाही मी, कारण की त्याच्यामुळं प्रत्येक प्रश्न जे आहे ते सॉल्व ज्या सूत्रामुळं होत नाही तसे सूत्र जे आहेत तर ते मी लक्षात ठेवत नाही. त्याच्यामुळं हे मी सूत्रांत तुम्हाला सांगणार नाही हो. तुम्हाला एकदम बेसिक पद्धतीने सांगतो मी, म्हणजे आयुष्यात तुम्हाला हे कधीही घड्याळवरती जो का प्रश्न आला तर तो चुकणार नाही तुमचा. तर इथे काय करायचं, तर इथे घड्याळ काढून दिली आपल्याला. एवढी काढायची का परीक्षेमध्ये, तर एवढी काढायची. परंतु याच्यामधलं काय आपण स्किप करू शकतो तर हे सांगतो तुम्हाला. त्यांनी दिला 4:10. 4:10 म्हणजे आपल्याला इकडचा जो भाग आहे तर तो कामी आहे फक्त याच्यामध्ये. आणि 4:10 तर इथे 2 इथे 2. ठीक आहे, तर 12 नाही लिहिलं तरी चालते, परंतु 12 1 2 3 4 बस 5सुद्धा लिहित नाही मी, कारण की 4पर्यंतच त्यांनी खतम केली कहाणी. तर इथे 4 म्हणजे 4वरती काटा नक्की राहणार, म्हणजे 100% 4वरती राहणार. आणि 10 मिनटे म्हणजे एवढं जे आहे तर ते 4:10 म्हणलं तर लहान लेकरूसुद्धा एवढं ड्रॉ करून तुम्हाला देईल की 4:10 झाले म्हणजे की एवढा टाईम त्यांनी असं जो आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे काढून देईल. परंतु त्यानंतर जे आहे तर ती कन्सेप्ट आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आहे. तर मिनिट काटा जो आहे तर तो एका मिनिटाला जो आहे तर तो एका मिनिटाला तो किती जातो, तर तो पूर्ण 360 फिरतो. ठीक आहे, मिनिट काटा 360 नाही, एका मिनिटाला तो जो आहे तर तो 6 अंश जातो फक्त. ठीक आहे, एका मिनिटाला 6 अंश जातो तो फक्त. आणि तर तास काटा जो आहे तर तो तास काटा काय करतो,
तर तो मिनिटाच्या अर्धे म्हणजे मिनिटाच्या 1/2 मिनिटाच्या 1/2 अंश जे आहे तर तो ट्रॅव्हल करत असतो. उदाहरणार्थ आता इथे 10 मिनिटं झाली आहे, 4 वाजून 10 मिनिटं झालेले आहे. तर तास काटा जो आहे तर तो 10 मिनिट पुढे गेला. तर मिनिट काटा जो आहे तर तो 10 मिनिट पुढे गेला. तर तास काटा कुठे राहील? तर तास काटा राहील 5 अंश जे आहे तर ते त्याच्या पुढे राहील. 5 अंश त्याच्या पुढे राहील. का राहील? कारण की हे 10 मिनिट जे आहे तर तो पुढे गेलेला आहे. तर तास काटा किती जातो? फक्त 5च अंश जातो. म्हणजे 1/2च जातो फक्त तो. त्याचा तेवढा ट्रॅव्हल करत नाही तो. कारण की तो कमी डिस्टन्स जो आहे तर तो ट्रॅव्हल करतो मिनिट काट्याच्या हिशोबाने. तर याच्यामध्ये जे आहे तर तो 5 अंश पुढे जाईल. आता हे जे आहे 4 वाजून 10 मिनिटं झाली म्हणजे काटा जो आहे तर तो आता लहान लेकरातून बाहेर आहे. आता काटा जो आहे तर तो 4वरती न राहता तो 4चा पुढे जाईल काटा. परंतु किती पुढे जाईल? तर तो 10 मिनिट जाईल का? नाही, फक्त 5 मिनिट जाईल. काहून जाईल 5 मिनिट? कारण की मिनिटाच्या 5 अंश जो आहे तर तो फक्त 1/2 अंश जातो. तास काटा ठीक आहे. आणि मिनिट काटा किती गेलेला आहे? 10. तर आपला तास काटा किती जाईल? तर 5 अंश जाईल. आणि सुरुवातीचं डिस्टन्स जे होतं हे 30 आणि हे 30 किती झालं? 60 अंश. आणि त्याच्यामध्ये हे 5 मिळवले तर टोटल किती झालं? 65 म्हणजे 65 अंश. ही झाली तुमची एकदम बेसिक मेथड. एकदम बेसिक मेथड पद्धतीने सांगतो तुम्हाला. आणि तुम्हाला जर सूत्र लक्षात ठेवायचं त्याने सूत्र लक्षात ठेवा. परंतु मी त्या सूत्राचं काय मागं लागत नाही, कारण की त्याच्यामध्ये कधी इकडचं डिस्टन्स विचारते, कधी तिकडचं. आणि पॉईंटमध्ये जर का विचारलं तरीसुद्धा ते डिस्टन्स किंवा सूत्रामधून ते भाग देऊन आणि तेवढा मोठा भाग देण्यापेक्षा तर हे एकदम सोपी मेथड आहे. डायरेक्ट अप्रोच जो आहे तर तुमचा तो आहे त्याच्यामध्ये डेव्हलप होऊन जाणार. तर या पद्धतीने पाहाल आपण. त्याचं उत्तर किती आहे? तर 65 अंश आहे या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर पाहू आपण 24 नंबरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 24. एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, पण त्या चौरसात आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती? तर एक चौरस आहे, ठीक आहे. चौरस नाही, इथं आयत झाला. तर चौरसाच्या चारही बाजू जे आहे तर त्या समान असतात, ठीक आहे. म्हणजे त्याचं वर्गमूळ जे आहे तर ते किती असतात? बाजूचा वर्ग. म्हणजे इथे 10चा स्क्वेअर झालेला आहे. 100 आलेला म्हणजे 10चा स्क्वेअर झालेला आहे ते, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक बाजू जी आहे याची तर ती 10, ही 10, ही 10, ही 10. तेव्हा कुठे याचं जे क्षेत्रफळ आहे तर ते 100 cm स्क्वेअर येईल, म्हणजे 100 सेंटीमीटर स्क्वेअर येईल. तर याच्यामध्ये काय केलं त्यांनी? तर एक वर्तुळ जे आहे तर ते या पद्धतीने ड्रॉ केलेलं आहे, जे की आतून स्पर्श करत आहे, ठीक आहे. आता वर्तुळाचा इथे एक केंद्रबिंदू राहते. आता मी असं समजतो की डायरेक्ट ही जी आहे इथं पॉईंट इथे आहे आणि तर ही एक लंबी रेष चालली, म्हणजे एक लांब रेष चालली. ही काय आहे? त्याचा व्यास. मधातून गेली म्हणजे व्यास. आणि याची ही जी आहे तर याच्याशी समांतर राहणार आहे. आणि याची लांबी किती आहे? 10. तर याची लांबी किती राहणार? याचीसुद्धा 10 सेंटीमीटर लांबी राहणार. परंतु आपल्याला त्याचा व्यास विचारलेला आहे का? नाही. तर आपल्याला फक्त त्यांनी विचारलं आहे त्रिज्या. त्यांनी त्रिज्या विचारली, म्हणजे व्यासाची जी आहे तर ती निमपट असते त्रिज्या. व्यासाच्या निमपट त्रिज्या असते. म्हणजे प्रत्येकी जे आहे इथे जर कायला रेषाखंड टाकला इथे तर इथे हे 5 सेंटीमीटर होईल आणि इकडचं 5 सेंटीमीटर होईल. तर टोटल किती होईल? 10 सेंटीमीटर. तर त्रिज्या आपल्याला फक्त त्याने त्रिज्याच विचारलेलं आहे, म्हणजे एका साईडचं जे आहे तर ते अंतर विचारलेलं आहे. म्हणून याचं जे उत्तर आहे तर ते 5 सेंटीमीटर असणार आहे. तर याची त्रिज्या किती? तर 5 सेंटीमीटर, जे की ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेलं आहे. या पद्धतीचा हा प्रश्न होता. आणि हा कन्सेप्टवरती भूमितीचे मॅक्झिमम जे आहे प्रश्न तर ते त्यांनी बेसिक कन्सेप्टवरतीच विचारतात त्यांनी. तर तुम्हाला जर का कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला सॉल्व्ह होऊन जाईल ते प्रश्न. त्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. 25. प्रश्न क्रमांक 25. हा प्रश्न जो आहे तर तो पर्सेंटेज या टॉपिकवरती आहे, पर्सेंटेज टॉपिकवरती. आणि याला जो प्रश्न समजला किंवा ज्यांना परफेक्ट बेसिक नॉलेज आहे तोच हा सॉल्व करेल, नाही तर मग बाकीचे जे आहे सॉल्व करतील ते पण, परंतु नेमकं काय होतं याच्यामध्ये ते कळणार नाही आणि प्रश्न जे आहेत तर ते सॉल्व होणार नाही याच्यामध्ये. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, काय सांगितलं त्यांनी सुरुवातीला आपण ते पाहू. एक दुकानदार एका वस्तूच्या खरेदीवर ग्राहकाला सवलतीने खालील पर्याय देतो, ठीक आहे. सवलतीने खालील पर्याय देतो. तर पहिला काय देतो तो? 10% व 20%च्या क्रमागत सुटी आणि नंतर 10% सेवा कर भरणे, ठीक आहे.
त्यानंतर 20% व 10% क्रमागत सुटी आणि नंतर 10% सेवा कर भरणे. आता आधी 10% सेवा कर भरा आणि नंतर 20% व 10%च्या क्रमागत सुटा. तर याच्यामध्ये त्यांनी एकच जी कन्सेप्ट आहे तर ती 3 पद्धतीने लिहिली. एकच कन्सेप्ट आहे परंतु ती 3 पद्धतीने लिहिली आणि वेगवेगळ्या पद्धतीने लिहिली. त्याच्यामुळे जे आहे तर ते कन्फ्युजन वाढवलं त्यांनी ते, बाकी काहीच नाही याच्यामध्ये. तर त्यांनी काय केलेलं आहे, आता एक रक्कम असेल 100 रुपये, ठीक आहे. त्यांनी म्हटलं एक फिक्स अमाऊंट आहे 100 रुपये, त्याच्यावरती ही कन्सेप्ट त्यांनी लावली, ठीक आहे. त्यानंतर 10% आणि 20%च्या क्रमागत सुटी दिल्या आणि 10% सेवा कर भरला. तर ती जी व्हॅल्यू जी आहे तर ती किंवा त्यांना फायनल जे आहे आन्सर किंवा फायनल जी किंमत येणार आहे तर ती सारखीच येणार आहे. काहून येणार आहे, कारण की इथे 10% आणि 20% सूट दिली, ठीक आहे, आणि ते 10% सेवा कर भरला. आणि ऑप्शन नंबर 2मध्ये काय केलं त्यांनी, पहिल्याच्यामध्ये ठीक आहे, तर दुसऱ्यामध्ये काय केलं, 2 क्रमागत सुटी दिल्या, ठीक आहे, त्यानंतर 10% सेवा कर भरला. आणि भरलं तर तेवढंच नाही, त्यांनी 10% भरलं सुरुवातीला, 20% क्रमागत सूट दिला. आणि त्यानंतर गुणाकार जेव्हा येते ना तेव्हा पर्सेंटेज जे आहे तर तो इकडच्यासोबत लिहिला काय किंवा इकडच्यासोबत लिहिला काय तर सारखाच राहत होतो. तर तीच कन्सेप्ट इथे लावलेली आहे त्यांनी, याचे पर्सेंट त्याला दिलेले आहे. आणि त्यानंतर काय 10% सेवा कर भरा आणि 20% आणि 10%च्या क्रमागत सूट, म्हणजे एकच कन्सेप्ट आहे आणि त्यांनी 3 पद्धतीने विचारली, परंतु जी सेम व्हॅल्यू येणार आहे तर ती 100मधूनच कमी होणार आहे. त्याच्यामुळे याचं जे उत्तर दिलं आहे त्यांनी तर ते दिलेलं ग्राहकासाठी सर्व पर्याय चांगले आहेत. म्हणजे एकच कन्सेप्ट त्यांनी विचारलेलं आहे परंतु 3 पद्धतीने ती लिहिलेली आहे. तर 3 पद्धतीने लिहिली त्याच्यामुळं जे आहे तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन वाढलं असेल, परंतु या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते आहे ऑप्शन नंबर 4. याच्यामध्ये सर्व पर्याय जे आहे ते तितके चांगले आहे. तर या पद्धतीने पाहायला आपण ठाणे ग्रामीणचा पेपर, हा ठाणे ग्रामीणचा पेपर होता आणि याच्यामध्ये जे आहे तर ते 25 प्रश्न आपण पूर्ण पाहिलेले आहे. रिजनिंगचे जे क्वेश्चन आहेत तर ते मला नाही वाटत की जास्त करून जे आहे तर ते हार्ड वगैरे आहेत, परंतु आपण त्याच्यावर का क्वेश्चन पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा की रिजनिंगसाठी, तर त्याचे रिजनिंगचे सुद्धा आपण प्रश्न घेऊ, नाहीतर मग आपण मॅथची जी सिरीज आहे तर तीच कंटिन्यू ठेवू इथे. आज एक प्रश्नपत्रिका पाहिली, उद्या एक दुसरी प्रश्नपत्रिका. तर या पद्धतीने आपण पूर्ण जे प्रश्नपत्रिका आहे 2024-25च्या तर त्या इथे कवर करणार आहोत. त्याच्यामुळं आपल्या चॅनलवर तुम्ही जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला शेअर करा. तुमचं मोटिवेशन जेवढं मला हे देईल तेवढं मी स्वतःहून मोटिवेट होईल आणि तुमच्यासाठी नवीन जे आहे तर ते यासारखे उपक्रम घेऊन येत राहील. आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच आपलं टेलिग्राम जे आहे तर ते जॉईन करा आणि व्हॉट्सअपची लिंकसुद्धा देतो मी, तर ते तुम्ही जॉईन होऊन जा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.